हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. संक्रांत जवळ येत आहे आणि प्रत्येक महिलेची गडबड असते की तिळाची चक्की किंवा लाडू बनवायचे. तर आजच्या रेसिपीमध्ये एकदम खुसखुशीत असे हे जे आपण लाडू आहे ते बघणार आहोत. प्रमाण परफेक्ट सांगणार आहे. अजिबात चिकट वगैरे असे हे लाडू होत नाहीत. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमचे लाडू आहेत ते अजिबात बिघडणार नाहीत. जरी का तुम्ही पहिल्यांदा करत असेल तरी अजिबात बिघडणार नाहीत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तीळ आणि गुळाचे लाडू बनवण्यासाठी ही तर सगळ्यात पहिले आपल्याला गुळ आहे तो पहिला असा चिरून घ्यायचा आहे. तर इथं मी बरोबर पावशेरचं प्रमाण सांगणार आहे आणि वाटीने पण सांगणार आहे. तर इथं मी 2 वाटी एवढं तीळ घेतलेलं आहे. इथं आपल्याला गावरान तीळ घ्यायचं आहे. जे आपले जरा असे काळसर असतात तसे हे तीळ घ्यायचे आहेत. इथं वजनी म्हणाल तर बरोबर हे पावशेर तीळ आहेत आणि वाटी म्हणाल तर 2 वाटी इथं तुम्ही इथं घरातले कुठलं पण वाटीचे प्रमाण घेऊ शकता, जेणेकरून तुमचे लाडू आहे ते बिघडणार नाही. तर त्याच वाटीने इथं मी 2 वाटी एवढा असा चिरून गूळ घेतलेला आहे. तर वजनी म्हणाल तर बरोबर पावशेर हा गूळ आहे. तर आपल्याला असं खिसून किंवा चिरूनच घ्यायचं आहे. इथं मी त्याच वाटीने अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर असे भाजून खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी त्याची अशी पूर्ण साल काढून घेतलेली आहे. इथं आपण आता तूप वापरणार आहोत. तर 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला तूप वापरायचं आहे. जास्त पण तुपाचा वापर करायचा नाही. तर चला आता सगळ्यात पहिले आपण हे तीळ आहेत ते छान असे भाजून घेऊया. तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे खरपूस असे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तर गॅस फुल न करता आपल्याला कमी गॅसवरच हे तीळ आहे ते भाजून घ्यायचे आहेत. चांगले असे खरपूस भाजून घेतल्यामुळे काय होतं की आपले लाडू आहेत ते असे कडवट लागत नाहीत. तर चला असे तीळ भाजून घेते. तीळ छान भाजून झालेले आहेत. आता इथं आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. आता थंड करून घ्यायचे आहेत आपले तीळ आहेत हे. आता आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहेत. तर इथं आपल्याला मिक्सरमध्ये किंवा असे कुटून वगैरे घ्यायचे नाहीत. तर जरा थोडेसे आपल्याला इथं जाडसरच पाहिजे. अशा प्रकारे तुमच्याकडे कुठली पण जड वस्तू असू द्या त्याने असे फोडून घ्यायचे आहेत. इथं आपले शेंगदाणे छान खरपूस भाजल्यामुळे लगेचच बारीक होतात. त्याच्यामुळे अशा प्रकारेचे आपल्याला फक्त असे फोडून घ्यायचे आहेत. तिथं बघू शकता अशा प्रकारचे तर मी आता असं बारीक करून घेतलेलं आहे. तर जास्त पण आपल्याला बारीक नाहीत करायचे. आता इथं आपण पाक बनवून घेऊया. बनवण्यासाठी इथं मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढं तूप घालायचं आहे. तर जास्त पण तुपाचा वापर करायचा नाही. फक्त आपल्याला चकाकी येण्यासाठीच हे तूप आहे ते वापरायचं आहे. आता ह्याच्यामध्येच मी 1 टेबलस्पून एवढं पाणी घालणार आहे. तर पाण्याचा पण आपल्याला जास्त वापर करायचा नाही. आता ह्याच्यामध्ये जे गूळ घेतलेला होता तो गूळ घालून घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला गुळाचा पाक आहे तो करून घ्यायचा आहे. शक्यतो गूळ आहे तो किसून किंवा चिरूनच घ्या, म्हणजे काय होतं पाक पटकन तयार होतो. कमी गॅसवरच इथं आपला पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे. फुल करायचा नाही, नाहीतर काय होतं एकदम काळपट असा गुळ पडतो. कमी गॅसवर केल्यामुळे छान असा आपला पाक तयार होतो आणि सतत असं ढवळत राहायचं आहे. इथं शक्यतो आपल्याला केमिकल विरहित असा गुळ घ्यायचा आहे. इथं चक्कीचा वगैरे गुळ घ्यायचा नाही. तर बघू शकता अशा प्रकारे सगळा पूर्ण इथं मी गुळ आहे तो विरघळून घेतलेला आहे. इथं आपल्याला आता असा जास्त पण कडक असा पाक बनवायचा नाही. टेस्टसाठी इथं मी अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि ह्याच्यातच आपण आता जायफळ पूड घालणार आहे. तर मी असं जायफळ घेतलेलं आहे. तिथं कधी पण लक्षात ठेवायचं गुळाचा पदार्थ करताना जायफळ घालायचं, जेणेकरून छान अशी टेस्ट येते. तर जास्त नाही पण थोडंसं घालायचं. तिथं मी थोडंसंच जे जायफळ आहे ते असं किसून घालणार आहे. आता इथं आपला पाक पण तयार शकता. जास्त पण आपल्याला कडक हा पाक आहे तो करायचा नाही. तर आपण चेक करून घेऊया. तर अशा प्रकारे पाणी वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडासा जो पाक आहे तो असा घालून बघायचा आहे. तर जास्त पण आपल्याला कडक करायचा नाही. तर बघू शकता अजून हो असा झालेला नाही, तुटत आहे, त्याचा एक असा गोळा बनत नाही. तर चिकट आहे अजून थोडासा असा. तर आपल्याला अजून इथं 5 मिनिटासाठी पाक आहे तो शिजवून घ्यायचा आहे.
5 मिनिटानंतर आपण इथं आता जो पाक आहे तो चेक करणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे त्याला बबल्स आलेले आहेत आणि त्याचा फेस पण तयार झालेला आहे. याचा अर्थच की आपला पाक आहे तो तयार झालेला आहे. तरी पण एकदा परत आपण ह्या वाटीमध्ये चेक करणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारचे बोटाच्या साहाय्याने एका साईडला घेऊन असं हातावर घेऊन बघायचं आहे की गोळी बनत आहे का. तर मगाशी तुम्ही तर बघितलं असेल की त्याची गोळी बनत नव्हते, पूर्ण असं चिकट होता. आता अशा प्रकारे त्याची गोळी बनत आहे. याचा अर्थ की आपला पाक आहे तो तयार झालेला आहे. आता ह्या स्टेजला लगेच आपल्याला म्हणजे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. आणि तीळ आणि शेंगदाणे घालून घेतले की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. नाहीतर काय होतं की जो पाकाची कुकिंग प्रोसेस चालूच राहते, त्याच्यामुळे आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला झटपट करायची आहे. पटकन असं या पाकामध्ये तीळ आहे ते मिक्स करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण ह्या पाकामध्ये तीळ मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि इथं आपल्याला कढई आहे ती गॅसवरच ठेवायची आहे. खाली ठेवली तर काय होईल, थंड होईल आणि लगेचच कडक असं बनेल. त्याच्यामुळे आपल्याला गॅसवरच कढई ठेवून द्यायची आहे, जेणेकरून तसंच गरम असं राहील. तर बघू शकता मस्त असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथं आपल्याला लगेचच हे जे लाडू आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. जर का तुमच्यासोबत एकटीच तुम्ही बनवत असाल तर सोबतीला कोणीतरी घ्या, म्हणजे पटकन असे लाडू वळले जातील. आता इथं आपल्याला अशा प्रकारचे भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आणि पाण्यात हात बुडवून लगेच आपल्याला थोडंसं असं 1 चमचा जे सारण आहे ते घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने लगेच असं त्याला लाडू वळवून घ्यायचा आहे. तर बघू शकता तर अजिबात भाजत वगैरे नाही. तुम्हाला वाटेल की चटका बसेल, पण अजिबात चटका वगैरे काही बसत नाही. तर झटपट असे आपले हे लाडू आहेत ते बांधून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण लाडू करतो त्यावेळेस असा गोल येत नाही, पण सगळे लाडू वळून झाल्यावर नंतर एकदा आपल्याला लाडूचा असा शेप द्यायचा आहे. आता इथं आपल्याला पटकन असे बनवायचे असते, त्याच्यामुळं कसा पण शेप आला तरी चालेल. तर प्रत्येक वेळेस काय करायचं आहे की पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि लाडू वळवून घ्यायचा आहे. नाहीतर काय होतं, हाताला चिटकतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस पाण्याचा हात घेऊनच हा लाडू आहे तो वळवून घ्यायचा आहे. तर चला मी सगळे असेच लाडू आहे ते वळवून घेते. इथं बघू शकता सगळे आपले लाडू वळून झालेले आहेत, पण सगळे एडेवाकडे झालेले आहेत. आता इथं आपण त्याला गोल शेप देऊया. तर जरा थोडेसे नरमच असतात, त्याच्यामुळे लगेच आपल्याला गोल शेप पण देता येतो. तर अशा प्रकारे दोन्ही हातावर असं घेऊन तळ हाताने साह्याने छान असा त्याला शेप द्यायचा आहे. जर या हाताला चिटकत असेल थोडासा तुपाचा हात घ्यायचा आहे आणि मग असं गोल करायचं आहे. तर बघू शकता मस्त असा त्याचा गोल शेप होत आहे. तर इथं तूप घातल्यामुळे बघू शकता मस्त अशी त्याला चकाकी पण आलेली आहे. इथं आपले झटपट असे मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत. तर बघू शकता एकदम खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत. हे जवळजवळ बरोबर 3 ते 4 महिने हे लाडू आहेत आरामशीर राहतात, अजिबात खराब वगैरे काही होत नाहीत. तर बघू शकता मस्त असा मी त्याला आता गोल शेप दिलेला आहे आणि छान असे लाडू तयार झालेले आहेत. तर इथं मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. तर मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत. तर बघू शकता अजिबात चिकट वगैरे झालेले नाहीत आणि कडक पण झालेले नाहीत. तर मस्त असे सॉफ्ट हे लाडू आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे ह्या संक्रांतीला लाडू बनवून बघा. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.